नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्वराज्याची चौथी राजधानी असलेली किल्ले अजिंक्यतारा हा पाहायला आलो आहे आणि आज आपण सविस्तर याविषयीची माहिती घेणार आहोत. चला तर प्रथमतः पाहूयात अजिंक्यतारा किल्ला आणि जाणून घेऊयात त्याची माहिती. आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर खूप मोठा हा दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाला आज देखील पहा दार आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की आत येण्यासाठी आणि जाण्यासाठी अशी एक रचना केलेली आहे, एक दरवाजा केलेला आहे. या पायऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणाहून सुरू होऊन पुढे वरती दुसरा दरवाजा आहे तिथपर्यंत जात आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून पुढे पायऱ्यांवरून चालत गेल्यानंतर डाव्या बाजूने प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस असणाऱ्या ध्वजस्तंभाकडे जाणारा प्रशस्त असा मार्ग आहे. अजिंक्यतारा किल्ल्याविषयी त्याच्या नावाविषयी एक माहिती सांगावीशी वाटते. वाचलेली माहिती अशी आहे की या किल्ल्याचं पूर्वीचं नाव सप्तर्षी होतं. त्यानंतर 1700 साली ज्यावेळेस औरंगजेबाने हा किल्ला फंद फितुरीने आणि पैसे देऊन घेतला, त्यानंतर ह्याचं त्याच्या मुलाच्या नावावरून म्हणजे आझमवरून आझमतारा असं करण्यात आलं. त्यानंतर 6 महिन्यानंतर ताराराणी साहेबांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. या किल्ल्याचं नाव ठेवलं अजिंक्यतारा. तर आतापर्यंत आपण जाणतो की शिवछत्रपतींनी अनेक किल्ल्यांची नावं बदलली. त्यामध्ये रोहिड्याचं विचित्रगड असेल किंवा तोरण्याचं प्रचंडगड असेल, तर अशी अनेक नावं बदलली. परंतु या किल्ल्याचं नाव एका महिलेनं बदललं. एका महिलेमुळं याची एक नवीन ओळख निर्माण झाली. तर असा हा एका महिलेमुळं ओळखला जाणारा किल्ला आहे आणि त्याचं नाव आहे अजिंक्यतारा. आपण पहिल्या दरवाजातून काही पायऱ्या चढून वर आल्यानंतर हा एक दुसरा दरवाजा आहे आणि दुसरा दरवाजावर चढून आपण गेलो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं गडाला प्रारंभ होतोय. दुसरा दरवाजा पार करून आल्यानंतर पुढे आपल्याला एक ध्वजस्तंभ लागतोय. ध्वजस्तंभापासून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला हनुमानाचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या पुढे महादेवाचे छोटेसे टुमदार मंदिर आहे. या किल्ल्यावरती येण्यासाठी खूप सोपं आहे. सातारा शहराला लागूनच हा किल्ला आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक साईबाबा मंदिरापासून कोडोलीतून वर येतो आणि दुसरा जो आहे तो सातारा शहरातून मुख्य शहरातून वरती येतं. दोन्ही मार्गाने आपण या गडाच्या पायथ्याला येऊ शकतो आणि गडाच्या पायथ्यानंतर चालण्यासाठी खूप कमी श्रम आणि कमी कष्ट पडतात. या ठिकाणी प्रसार भारतीचं स्टेशन आहे. या ठिकाणी 2 टावर आहेत. हा एक टावर आहे आणि या बाजूला टावर आहे आणि मधून जो मार्ग जातोय तो मंगळाई मंदिराकडे जातोय. महादेव मंदिराकडून पुढे आल्यानंतर आपल्याला प्रसार भारतीचे जे 2 टावर दिसत आहेत त्या टावरच्या शेजारीच एक चुन्याचा घाणा आहे. आपण आता राजसदर आणि त्या काळामध्ये राहण्याची जी व्यवस्था होती तो राजवाडा हा पाहणार आहोत. या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष केवळ शिल्लक राहिलेले आहेत आणि सदर देखील खूप सुंदर आहे, परंतु सदरीचं जोतं तेवढं राहिलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी नामशेष झालेल्या आहेत. या ठिकाणी सदर असून सदरेचा प्रशस्त असा चौथर असून
तत्कालीन बांधकामाची भव्यता ठायी ठायी नजरेस पडते. मजबूत अशा चौथऱ्यावर सदर आणि राजवाड्याचे शिल्लक असणारे अवशेष आजही आपल्या गतकालीन इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. कधी काळी या राजवाड्यामध्ये महाराणी ताराराणी साहेब या देखील नजर कैदेत होत्या. तर असं हे ठिकाण समोर राजसदर आहे आणि राजसदरेच्या शेजारीच एक वेगळी रचना आढळून येते. मग ती नक्की काय आहे ते काय समजलं नाही, परंतु या ठिकाणी मध्यंतरी उत्खनन करताना अनेक तोफगोळे सापडलेले होते, आणखी बऱ्याच वस्तू सापडलेल्या होत्या. ही वास्तू काय आहे ते काही समजत नाही. कोणाला या बाबतीत अधिकची माहिती असेल तर कृपया सांगावी. ही जी बाजू आहे तिकडे त्या बाजूला नाणे टांगसाळ आहे आणि उजव्या बाजूला राजसदर आहे. ही आपण राजसदर आत्ता पाहिलेली आहे आणि त्याचसोबत सदर ठिकाणी असणारे वाड्याचे अवशेष देखील पाहिलेले आहेत. आता आपण टांगसाळ पाहूयात. राज्याचं प्रमुख अंग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ते म्हणजे टांगसाळ. आणि टांगसाळ आता आपण पाहणार आहोत. हे टांगसाळ आहे. टांगसाळाची रचना बघा किती सुंदर आहे. या ठिकाणाहून बाहेर चलून देण्यासाठी, नाणी देण्यासाठी अशी रचना केलेली आहे. या ठिकाणी आहे, सोबत या ठिकाणी देखील आहे बघा. या ठिकाणाहून आपण पाहू शकतो, पलीकडच्या बाजूला आपल्याला दिसते. या ठिकाणी देखील आपण रचना पाहू शकतो. नाणी या बाजूला बाहेर काढण्यासाठी, सोबत या बाजूला बाहेर काढण्यासाठी अशी रचना केलेली आहे. या ठिकाणी हे टांगसाळ आहे आणि अत्यंत सुंदर अशी त्या काळची रचना आहे. आपण अशीच टांगसाळ रायगड किल्ल्यावरती देखील पाहू शकतो. रायगड किल्ल्यावर आजही आपल्याला ती टांगसाळ पाहता येते. या टांगसाळा शेजारीच आणखीन एक इमारत आहे. टांगसाळ्याच्या शेजारीच अत्यंत सुंदर अशी रचना असलेलं जुन्या काळातलं पेव आहे. त्याला आपण धान्य कोठार म्हणू शकतो. तर धान्य साठवण्याची जी व्यवस्था केलेली आहे अत्यंत सुंदर आहे. बऱ्याच किल्ल्यांवर आढळते, परंतु या अजिंक्यतारा किल्ल्यावरती मात्र याचं स्वरूप कम आहे आणि आजही ती चांगल्या सुस्थितीत आहे. तर आता आपण धान्य कोठार आणि टांगसाळ पाहून आपण पुढे मंगळाई मंदिराकडे जाऊयात. थोडक्यात या किल्ल्याचा आपण इतिहास पाहूयात. हा अजिंक्यतारा किल्ला आहे. त्याचं पूर्वीचं नाव सप्तऋषी किल्ला किंवा सप्तर्षी किल्ला असं होतं. हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज यानं बांधलेला आहे आणि यासोबत या भागामध्ये अनेक किल्ले हे राजा भोज यांच्या काळातील आहेत. त्यानंतर काही काळ यादवांच्याकडे हा किल्ला होता. यादवानंतर बहामनी सत्तेकडं हा किल्ला गेला. बहामनी सत्तेनंतर त्यांची जी शकलं पडली 5, त्यामध्ये हा किल्ला आदिलशाहीकडे आला आणि आदिलशाहीच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला जात होता. जे राजकीय कैदी आहेत त्यांना या ठिकाणी ठेवलेलं होतं. त्यामध्ये 1580मध्ये या ठिकाणी चांदबिबी यांना, म्हणजे आदिलशहाची पत्नी चांदबिबी आणि निजामशहाची मुलगी, तर ती चांदबिबी या किल्ल्यावरती काही काळ न कैदेत होती, तुरुंगात होती. त्यानंतर हा किल्ला आदिलशहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 रोजी जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या नंतर सन 1700 साली या किल्ल्याला औरंगजेबाने वेढा दिलेला होता आणि औरंगजेबाने वेढा देऊन देखील हा किल्ला त्याला जिंकता आलेला नव्हता. त्याचा मुलगा जो होता आझम यानं काही लाच देऊन किल्ला घेतलेला आहे. तर त्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतर हा किल्ला आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला.
त्यानंतर औरंगजेबाच्या ताब्यात गेला. त्यानंतर पुन्हा मराठी आले आणि मराठ्यांच्याच ताब्यात सन 1818पर्यंत हा किल्ला होता आणि त्यानंतर इंग्रजांच्या तेखाली हा किल्ला आला. तर असा या किल्ल्याचा छोटासा पण अत्यंत अद्भुत असा इतिहास आहे. हे महादेवाचं मंदिर पाहिले. आता महादेवाच्या मंदिरापासून आपण मंगळाई देवी मंदिराकडे जाणार आहे. चला तर. या किल्ल्यावरती एक वटवृक्ष आहे, तो प्रचंड आहे. या ठिकाणी 2 टाके आहेत आणि ती प्रचंड आहेत, खूप मोठी आहेत. त्यातील हे पहिलं आहे आणि वरच्या बाजूला एक दुसरं आहे. या ठिकाणी विरगळी आहेत, काही विरगळी ठेवलेत. ध्वजस्तंभ आहे आणि हे मंदिर आहे मंगळाई देवीचं. हा आहे मंगळाई बुरुज आणि शेजारीच नाव लिहिलेलं आहे. चला पाहूयात आता. हे जे खाली दिसतंय ते मंगळाई देवीचं मंदिर आहे खाली किल्ल्याच्या पायथ्याला आणि वरती असणारं हे मंगळाई देवीचं मंदिर वरती असणारं आणि हा जो आहे तो संपूर्ण मंगळाई बुरुज आहे. हा पूर्वेकडील बुरुज आहे ज्या ठिकाणी अजिंक्यतारा असं नाव लिहिले आणि इथून आपला पूर्ण सातारा दिसतोय. साताऱ्यामध्ये ते आहे जलमंदिर. त्या पलीकडे आहे तो जो दिसतोय आपल्याला मार्ग तो कास मार्ग आहे. वरती कुर्णेश्वर वगैरे. त्यानंतर समोरनं विस्तीर्ण असा पट्टा दिसतोय त्यामध्ये जरंडेश्वर आहे. त्यानंतर पलीकडे हा जो कल्याणगड आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला जे 2 दिसत आहेत ते आहेत चंदनवंदन आणि या ठिकाणाहून आणखी पलीकडच्या बाजूला वर्धनगड आहे आणि हा साताऱ्याचा नयनरम्य परिसर. समोर जो दिसतोय जो आहे तो सज्जनगड आणि हा मार्ग कासला जातो. अत्यंत सुंदर असा हा सातारा. समोर जो दिसतोय त्या टेकडीवरती ती 4 भिंत आणि हा समोरचा नयनरम्य नजारा. हा जो मंगळाई बुरुज आहे त्याचा एक अत्यंत रोमहर्षक असा इतिहास आहे. तो म्हणजे सन 1700मध्ये ज्यावेळेस हा किल्ला घेण्यासाठी औरंगजेबानं या किल्ल्याला वेढा दिला होता. औरंगजेब हा उत्तरेला होता, पश्चिमेला आझम होता त्याचा मुलगा, दक्षिण आणि पूर्व या बाजूला देखील त्याचे मातबर सरदार होते आणि किल्ला कशाही पद्धतीने घ्यायचा असा त्यांनी चंग बांधलेला होता. तर या मंगळाई बुरुजाच्या खाली त्या काळामध्ये 2 खंदक खोदलेले होते आणि त्यातून त्या भुयारामध्ये सुरुंग लावण्यात आलेले होते. पहिला बार उडला आणि तो जो मंगळाई बुरुज आहे तो ढासळला आणि त्यामध्ये मराठे मारले गेले. त्यानंतर जो दुसरा बार उडाला तो हा बुरुज जो आहे तो आत पडण्याच्या ऐवजी बाहेर पडला. त्याच्यामुळं मोगलांचं जवळजवळ 1,500 लोकांचं नुकसान झालं. 1,500 सैन्य या ठिकाणी मारलं गेलं. प्रयागजी प्रभू यांनी त्याचे जे किल्लेदार होते या किल्ल्याचे त्यांनी कसाबसा किल्ला राखला. त्यांना त्या परीच्या किल्ल्यावरून परशुराम भाऊ पंतप्रतिनिधी यांनी रसद पोचवली आणि हा किल्ला जो आहे तो बराच काळ मराठ्यांच्याकडे राहिला. मात्र आपली आबरू जाऊ नये म्हणून औरंगजेबाचा मुलगा आझम यांनी या प्रयागजी प्रभू यांना काही लाच दिली. काही ना काही दिवसांनी याला वेढा पडलेला होता या किल्ल्याला आणि काही दिवसांनी हा किल्ला औरंगजेबाने घेतलाच असता. त्यामुळं आपली मनुष्यहानी वाचावी या हेतूनं प्रयागजी प्रभू यांनी ते पैसे स्वीकारले आणि हा किल्ला खाली करून दिला. परंतु परत 6 महिन्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला. अत्यंत महत्त्वाचा
मंगळाई बुरुज आहे की जो शिवप्रभूंच्या मृत्यूनंतर 1689ला संभाजीराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणी साहेब त्या कालावधीमध्ये राज्यकारभार करत होते आणि हा किल्ला आणि हा बुरुज त्याचा साक्षीदार आहे की मराठे किती चिवट होते आणि औरंगजेबाला किती नाकीनं आणलं ते असा हा मंगळाई बुरुज. त्या पूर्वीच्या बाजूचा मंगळाईचा जो बुरुज आहे तो बुरुज आणि मंगळाई देवीचं मंदिर हे पाहिले. आता आपण या किल्ल्याची फेरी पूर्ण करणार आहोत. त्यासाठी आपण दक्षिण दरवाजाकडे जाणार आहोत. तेही आपण आता जे तटबंदी आहे त्या तटबंदीच्या कडेकडेने आपण दक्षिण दरवाजा पाहणार आहोत. हे जे आहे ते दारू कोठार आहे. प्रत्येक किल्ल्यावरती दारू कोठार हे मुख्य किल्ल्यापासून एका बाजूला असतं आणि मुख्य रहदारीपासून किंवा लोकवस्तीपासून एका बाजूला असतं. त्याचं कारण काय तर कदाचित चुकून ह्याच्यावरती ठिणगी वगैरे पडली तर हे स्फोटक असतं आणि ते फुटून त्याचा स्फोट होऊन त्यापासून जीवितहानी होऊ शकते. म्हणून शक्यतो ही अशी जी दारू कोठार आहेत ती किल्ल्याच्या एका बाजूला आणि लोकांपासून दूर असतात. आणि आता दारू कोठार पाहून आपण पुढं दक्षिण दरवाजाकडे निघालोत. हा जो किल्ला आहे तो खूप मोठा आहे आणि विस्तार देखील त्याचा खूप मोठा आहे आणि स्वराज्याची ही 4थी राजधानी होती. एक महत्त्वाची गोष्ट अशी की या किल्ल्यावरती थोर आसामी येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज तर या किल्ल्यावरती 2 महिने राहिल्याचा उल्लेख आहे. तर त्यांना या ठिकाणी ताप आलेला होता आणि त्या ज्वरामुळं या ठिकाणी ते 2 महिने राहिल्याचा उल्लेख आहे. छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. छत्रपती राजाराम महाराज येऊन गेलेले आहेत. ताराराणी साहेब येऊन गेलेले आहेत. छत्रपती शाहू महाराज येऊन गेलेले आहेत. त्यानंतर रामचंद्र पंत अमात्य असतील, परशुराम पंत, त्यानंतर मराठ्यांचे जेवढे नामांकित सरदार होते ते देखील या ठिकाणी येऊन गेलेत. अगदी बाळाजी विश्वनाथ असतील आणि थोरले बाजीराव हे देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक देखील या ठिकाणी झालेला आहे. तर असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ले अजिंक्यतारा. ही गडाची दक्षिण पूर्व बाजू आहे आणि हा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजानंतर किल्ला संपलेला आहे. पुढच्या बाजूला दक्षिण दरवाजा आहे तर तो पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी हा जो शेवटचा बुरुज आहे दक्षिण पूर्वेचा म्हणजेच आग्नेयचा तर हा बुरुज अत्यंत सुंदर आणि खूप मजबूत आहे. आपण आता या किल्ल्याच्या दक्षिण बाजूला पोचलो आहे आणि दक्षिण बाजूचा हा एक दरवाजा आहे आणि दक्षिण दरवाजा हा 2 टप्प्यात आहे. किल्ल्याच्या बाजूचा हा दरवाजा आहे. त्याच्या खाली देखील आणखीन एक दरवाजा आहे. तर आपण दोन्हीही हे दरवाजे पाहून घेऊयात. हे आहे वरचे प्रवेशद्वार आणि ते खाली तो दक्षिण दरवाजा. चला तर हा आहे दक्षिण दरवाजा आणि आता आपण प्रथमतः दक्षिण दरवाजाच्या वरती असणाऱ्या भागामध्ये जाऊयात. तर बघा समोर हा कातळ दिसतोय आणि कातळामध्ये हा दक्षिण दरवाजा तयार केलेला आहे. इथून आपल्याला जंग्या दिसतात बघा. बरोबर समोरच्या वाटेवरती कोण येतोय ते आपल्याला या ठिकाणाहून दिसू शकते. इथं देखील समोर दरवाजाच्या समोर कोण येतोय तो आपल्याला गनिम दिसेल आणि या जंगीतून बाण असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये पेशवाईच्या काळामध्ये बंदुकीचा वापर केला जात होता तर बंदुकीनं
त्याच्यावरती नेम धरून त्याला टिपता येईल. असे छोटे आणि अशा बऱ्याचशा जंग्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. या जंग्यांची रचनाच अशी आहे की या ठिकाणाहून शत्रूवरती नजर ठेवता येईल. बघा किती छान रचना आहे. आता या जंग्या पाहिल्या, वरची रचना पाहिली. आता आपण मुख्य जो दक्षिण दरवाजा आहे तो पाहूयात. तर इथं बघा किल्ल्याच्या या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर इथे एक देवडी आहे. इथून पायऱ्यावर चढत गेलं की पुन्हा एक दरवाजा आहे. म्हणजे सुरक्षिततेची हमी जी आहे ती बघा किती मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. आणि असा हा दरवाजा, त्याला अशी दारं देखील बसवलेली आहेत. समोर आहे कातळ, उभा कातळ, कातात असलेला हा दरवाजा किती सुंदर आहे बघा, किती छान आहे. या ठिकाणाहून आतील पाणी जाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कारण हा सगळा उताराचा प्रदेश आहे, उताराचा भाग आहे. त्याच्यामुळं या पायऱ्यावरून किंवा कदाचित त्या काळामध्ये वाट असेल त्या वाट्यावरून येणारं पाणी तिथून निघून जावं अशी ही रचना आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती बुलंद असा दरवाजा आहे. बघा मित्रो, किती छान रचना आहे या दरवाजाची. हा दक्षिणेकडचा दरवाजा आहे आणि या किल्ल्यावरती असणारा हा शेवटचा दरवाजा आहे. यानंतर पुढं सप्तर्षी मंदिर आहे आणि सप्तर्षी मंदिर केलं की या किल्ल्याचा पूर्ण फेरा पूर्ण होतोय. कधी काळी याच मार्गावरून माझे शिवछत्रपती देखील गेले असतील, छत्रपती संभाजीराजे गेले असतील, छत्रपती राजाराम महाराज गेले असतील, शाहू महाराज गेले असतील, कितीतरी मावळे या ठिकाणाहून गेले असतील. कितींची स्वप्न पूर्ण झाली असतील, कितींची स्वप्न अपूर्ण राहिली असतील. असा हा सर्वांना कवेत घेणारा दरवाजा आहे. एवढ्या कालावधी उलटून देखील हा सद्यस्थितीमध्ये शाबूत आहे आणि हा तसाच शाबूत राहावा, अनेक पिढ्या, येणाऱ्या पिढ्या त्यानं पाहाव्यात अशी एक मी आशा व्यक्त करतोय. शिवछत्रपती या वाटेने गेले असतील याचा किती सार्थ अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. आणि त्यांचे हे गड किल्ले जे आहेत ते आपण सुरक्षित राखण्याच्या दृष्टीनं, संवर्धित करण्याच्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत असं एक मला वाटते. प्रत्येकानं आपला खारीचा वाटा यामध्ये उचलला पाहिजे. चला तर ज्या ज्या ठिकाणी गड संवर्धनाच्या मोहिमा चालू आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन आपण यथाशक्ती मदत होईल तेवढी करूयात. आर्थिक असेल किंवा श्रम स्वरूपामध्ये असेल तर अशी आपण सर्वांनी मदत करूयात आणि हे गड किल्ले सुरक्षित राहतील या दृष्टीनं आपण पावले उचलूयात. आपण आता या दक्षिण दरवाजापासून पुढं असाच तटबंदीच्या शेजारी असणाऱ्या वाटेनं आपण आता सप्तर्षी मंदिराकडे निघालो. डाव्या बाजूला तटबंदी आहे, तटबंदीच्या शेजारून ही वाट आपल्याला सप्तर्षी मंदिराकडे नेते. सप्तर्षी मंदिर हे या किल्ल्यावरील पश्चिम बाजूचं मंदिर आहे आणि ते मंदिर आपण पाहिलं की आपली या किल्ल्याची फेरी पूर्ण होईल. दक्षिण दरवाजापासून पुढे दक्षिणेच्या तटबंदी शेजारून चालत आल्यानंतर उजव्या बाजूला एक भव्य तळे आहे. याच तळ्याच्या काठावर या किल्ल्यावरील सुंदर असणारे सप्तर्षी महादेव मंदिर दिमाखात उभे आहे. या गडाची आपली फेरी पूर्ण झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला क्लिक करा. म्हणजे आपले ऐतिहासिक जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज.